श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फेब्रुवारी 2026 साठी धनु राशीचे राशी भविष्य. फेब्रुवारी 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. धनु राशीच्या लोकांसाठी हा महिना मध्यम प्रतिकूल राहण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत शनी 4थ्या घरात, गुरु 7व्या घरात, राहू 3ऱ्या घरात आणि केतू 9व्या घरात वक्री असेल. या व्यतिरिक्त महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र तुमच्या 2ऱ्या घरात असतील आणि उत्तरार्धात चारही ग्रह 3ऱ्या घरात राहूच्या संयोगात असतील. अशा प्रकारे महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या 3ऱ्या घरात पंचग्रही योग तयार होईल. नोकरी करणाऱ्यांनी त्यांच्या सहकार्याशी चांगले वागावे, कारण त्यांच्यापैकी काही समस्या निर्माण करू शकतात. व्यवसायात असलेल्यांसाठी हा महिना चांगला राहील. काही पैसे गुंतवून आणि काही जोखीम घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकाल. महिन्याची सुरुवात प्रेमसंबंधासाठी चांगली असेल आणि उत्तरार्धात सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल. मित्रांची संख्या वाढू शकते. तुम्ही मित्रांसोबत खूप बाहेर फिरण्याचा आणि मजा करण्याचा आनंद घ्याल. विवाहित लोकांसाठी महिना चांगला असेल. तुमचा जोडीदार काही मुद्द्यावर कठोर असू शकतो. हे चांगले असू शकतात, परंतु तुम्हाला वाईट वाटू शकते. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमातून चांगले निकाल मिळतील आणि या महिन्यातच त्यांचे यश वाढेल. आर्थिकदृष्ट्या महिन्याचा पहिला भाग अधिक अनुकूल राहण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या कोणत्याही मोठ्या समस्या दृष्टी शपथ नाहीत. कार्याच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी चांगला असण्याची शक्यता आहे. 10व्या घराचा स्वामी बुध महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ आणि शुक्र यांच्यासोबत 2ऱ्या घरात असताच्या स्थितीत असेल. 3ऱ्या घरापासून तो तुमच्या 3ऱ्या घरात राहूशी युती करेल. 10 तारखेला तो उगवेल आणि 26 तारखेला वक्री होईल. परिणामी तुमच्या नोकरीत चढ उतार येऊ शकतात. 6व्या घराचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला 2ऱ्या घरात आणि 6व्या घरापासून 3ऱ्या घरात असेल. महिन्याच्या पहिल्या 6 महिने तुमच्या सहकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले आणि प्रेमळ असतील आणि ते तुम्हाला प्रत्येक कामात साथ देतील. महिन्याच्या उत्तरार्धात तुम्ही अत्यंत आक्रमकतेने काम कराल आणि भरपूर ऊर्जा दाखवाल, परंतु काही सहकारी तुमच्यावर रागावू शकतात, म्हणून त्यांच्याशी चांगले वागा, जेणेकरून ते तुम्हाला सर्वत्र साथ देतील. संपूर्ण महिनाभर शनीचा प्रभाव तुमच्या 4थ्या भावापासून 10व्या भावावर राहील आणि 6व्या भावावरही राहील, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कठोर परिश्रमाची फळ मिळेल आणि तुमच्या नोकरीच्या संधी सुधारतील. हा महिना व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला राहील. तुम्ही जोखीम घेऊ शकाल आणि तुमच्या व्यवसायात वाढ करू शकाल. वक्री गुरु संपूर्ण महिन्यात 7व्या भावात भ्रमण करेल, ज्यामुळे तुमच्या व्यवसायात पुढे नेण्यासाठी तुमचे सतत प्रयत्न चालू राहतील, ज्यामुळे मोठे फायदे होतील. आर्थिक परिस्थिती. फेब्रुवारी मासिक राशी भविष्य 2026 नुसार या महिन्यात तुमच्या आर्थिक परिस्थितीत काही चढ उतार येतील, परंतु महिन्याचा पहिला भाग तुमच्या आर्थिक परिस्थितीसाठी चांगला राहण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला रवी, मंगळ, बुध आणि शुक्र हे 4 ग्रह तुमच्या 2ऱ्या घरात असतील. 2रे घर धनाचे घर तुम्हाला संपत्ती जमा करण्यात यश येईल. 2ऱ्या घराचा स्वामी शनी संपूर्ण महिनाभर 4थ्या घरात राहील, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या सुखसोयी वाढवण्यासाठी काही पैसे खर्च करण्यास प्रोत्साहित केले जाईल, ज्यामुळे तुमच्या कुटुंबात समृद्धी येईल. तुम्हाला मालमत्तेचाही फायदा होऊ शकतो. या महिन्यात तुम्ही मालमत्तेचा व्यवहार करू शकता, ज्यामुळे आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होईल. हळूहळू महिन्याच्या उत्तरार्धात बुध 3ऱ्या स्थानावरून, शुक्र 6व्या स्थानावरून, रवी 13व्या स्थानावरून आणि मंगळ 23व्या स्थानावरून 2ऱ्या स्थानावर 3ऱ्या स्थानावर जात राहूशी सहयोग करतील. 3ऱ्या स्थानावर या 5 ग्रहांचा प्रभाव तुम्हाला जोखीम घेण्यास अधिक प्रवृत्त करू शकतो. 7व्या भावातील या 5 ग्रहावर वक्री गुरु दृष्टी राहील, ज्यामुळे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. आदर्श भावातील गुरु दृष्टी आर्थिक लाभ आणि व्यवसायात समृद्धीचा संधी निर्माण करेल. या काळात गुंतवणूक करत राहण्याचा सल्ला देखील दिला जातो, कारण हा काळ शेअर बाजारात गुंतवणूक करत राहण्याची गरज दर्शवतो. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना चांगला दिसतो, कारण आजारी पडण्याची शक्यता फारशी नाही, परंतु ग्रहाच्या स्थितीमुळे कधीकधी अशा परिस्थिती निर्माण होतील, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. जरी या समस्या किरकोळ असल्या तरी त्या त्रासदायक ठरू शकतात. उदाहरणार्थ, महिन्याच्या सुरुवातीला 2ऱ्या घराचा 4 ग्रहांची युती झाल्यामुळे डोळे दुखणे, जळजळ होणे, तोंडात जळजळ होणे, जिभेच्या समस्या किंवा दातदुखी होऊ शकते. त्यानंतर 3ऱ्या घरात 5 ग्रहांच्या प्रभावामुळे घसा खवखवणे, आवाजात बिघाड आणि खांदे किंवा सांधेदुखी होऊ शकते. जरी या समस्या किरकोळ वाटत असल्या तरी त्या तुम्हाला नक्की त्रास देऊ शकतात, म्हणून तुम्ही त्यांच्याबद्दल सतर्क राहणे आवश्यक आहे. आवश्यक असल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता आणि योग्य उपचार घेऊ शकता. तुमच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष द्या आणि कोणताही निष्काळजीपणे टाळा, कारण या समस्या आणखी वाढतील आणि तुम्हाला त्रास देतील. प्रेम आणि लग्न. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर हा महिना तुमच्यासाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे. 5व्या भावाचा स्वामी मंगळ महिन्याच्या सुरुवातीला मकर राशीच्या 2ऱ्या भावात त्याच्या उच्च राशीत असेल. त्याच्यासोबत सूर्य, बुध आणि शुक्र असतील, ज्यामुळे तुमचे प्रेम वाढेल. 5व्या भावाचा मंगळाची दृष्टी तुमच्या नात्यात परिपक्वता आणेल. कधीकधी तुम्ही घाईघाईने निर्णय घेऊ शकता, जे तुमच्या प्रिय व्यक्तीला नाराज करू शकतात आणि यामुळे तुमच्यात काही संघर्ष देखील होऊ शकतो. हे सर्व असूनही तुम्हाला प्रेम आणि प्रणयाचे क्षण देखील अनुभवायला मिळतील आणि चांगल्या समजूतदार संभाषणामुळे तुम्ही जवळ येऊ शकाल. त्यानंतर 5व्या भावातील एक आदर्श भाव असलेल्या 3ऱ्या भावात मंगळ, बुध, शुक्र आणि सूर्य आणि राहू यांचे स्थान तुमचे नाते आणखी मजबूत करेल. तुम्ही मित्रांसोबत तुमच्या प्रेमाची चर्चा देखील कराल, परंतु सावधगिरी बाळगा. काही मित्र तुमच्या नात्याला विरोध करू शकतील असा सल्ला देऊ शकतात, म्हणून सावधगिरी बाळगा. विवाह जोडप्यांसाठी संपूर्ण महिनाभर गुरु 7व्या भावात असेल, ज्यामुळे तुमचा जोडीदार समर्पित होईल, परंतु ते काही गोष्टी दृष्टतेने आणि कठोरतेने बोलू शकतात. तुम्ही ज्या गोष्टी बोलता त्यांचा चांगला आणि बरोबर असतील, पण त्या सांगण्याची पद्धत थोडी वेगळी असू शकते.
म्हणून तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्राधान्य दिले पाहिजे. तुमच्यातील चालू असलेल्या कोणत्याही समस्या सोडवण्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक पातळीवर हा महिना तुमच्यासाठी मध्यम राहण्याची शक्यता आहे. 4थ्या घराचा स्वामी गुरु संपूर्ण महिन्यात 7व्या घरात वक्री राहील आणि तिथून तुमच्या 11व्या घरात, 1ल्या घरात आणि 3ऱ्या घरात दृष्टी ठेवेल. 2ऱ्या आणि 3ऱ्या घराचा स्वामी शनी संपूर्ण महिना 4थ्या घरात राहील. राहू संपूर्ण महिना 3ऱ्या घरात राहील आणि महिन्याच्या सुरुवातीला 2ऱ्या घरात सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र यांचा प्रभाव असेल. ग्रहांच्या स्थितीनुसार तुमच्या कौटुंबिक जीवनात काही प्रेमाचे क्षण येतील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवादी राहील. कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ होईल. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता वाढेल. महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती थोडीशी बदलेल. कुटुंबातील सदस्य आपापसात वयाशी संबंधित काही समस्यावर देखील चर्चा करतील. महिन्याच्या उत्तरार्धात शारीरिक समस्या तुमच्या भावंडांना त्रास देऊ शकतात, म्हणून तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करा. या व्यतिरिक्त तुमच्या आईच्या आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. जरी ते हळूहळू कमी होतील तरी तुम्हाला तिची काळजी घ्यावी लागेल. 3ऱ्या भावात गुरुदृष्टी असल्याने तुमच्या भावंडांसोबत तुमचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील, परंतु त्यांच्या समस्या तुम्हाला त्रास देतील. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या गरजाकडे लक्ष दिले जाईल आणि वाढत्या मतभेदापासून दूर राहावे. गरज पडल्यास तुम्हाला तुमच्या कुटुंबावर पैसे खर्च करावे लागू शकतात. उपाय आहेत: गुरुवारी केळीचे झाड लावावे. गुरुवारी पिंपळाचे झाड लावणे देखील तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. दररोज कपाळावर हळद किंवा केशराचा टिळा लावावा. मंगळवारी श्री हनुमान चालीसाचा पाठ करावा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.